नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी एक्झामिनेशनमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित 2024 मध्ये कशा प्रकारचं प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले. लक्षात घ्या, पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपरमध्ये 30 गुणांसाठी आपल्याला CDP-वर आधारित प्रश्न विचारतात. त्यामुळे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी जे आहे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी. सो मित्रांनो, 2024 मध्ये या भागातून कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहे हे संपूर्णतः आज आपण अभ्यास करणार आहोत. जर महा-टी-ई-टी एक्झामिनेशन आपण पहिल्यांदा देत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. यातून आपल्याला कल्पना होईल आणि 30 गुण आपले जे आहे येणाऱ्या परीक्षेसाठी आपण पक्के करून घेणार आहोत. यासाठी आपण सुरुवात करूया. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांचं तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत शोधून काढली? आता इथे बघा, 4 ऑप्शन आहे: चर्चासत्रे, परिसंवाद, संशोधन आणि व्याख्यान पद्धती. सरळ विचारलेला आहे डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी कुठली पद्धत जी आहे शोधलेली आहे. तर लक्षात घ्या, परिसंवाद पद्धती योग्य उत्तर आहे. कारण डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शोधून काढलेली शिक्षण पद्धत म्हणजे संशोधन पद्धत आहे, ज्यामध्ये विद्यार्थी स्वतः प्रयोग करून निरीक्षण करून शिकतात. या व्यतिरिक्त तर्कशुद्ध जी विचारशक्ती आहे, लॉजिकल थिंकिंग जे आहे ते डेव्हलप होण्यासाठी हे मदत करतं. समोरचा प्रश्न आहे, स्किनरच्या मते मुलांचं अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्यांचं प्रबलीकरण न होणे. या संदर्भात कोणतं जे विधान आहे या 4 विधानांपैकी योग्य नाही? अ. प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव असते. बी. प्रत्येक विद्यार्थ्यांचं अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची पातळीची असणे. तिसरा आहे अध्ययन घटकांच्या सरावांचा अभाव असणे. आणि चौथा आहे व्यक्तिगत अध्ययन पद्धतीचं सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होते. तर लक्षात घ्या, कोणतं योग्य नाही? प्रत्येक विद्यार्थ्यांचं अध्ययन क्षमता सारखी दर्जाची किंवा पातळीची असते. आता मला सांगा, फॉर एक्झाम्पल आपला हा क्लास आहे आणि आपल्या क्लासमध्ये 16 स्टुडंट आहे. आता एखादी घटक जर मी तुम्हाला समजून देत आहे तर तो घटक जे आहे सगळ्यांना सारखा समजेल का? किंवा हे जे विद्यार्थी आहे सगळे 60ही विद्यार्थी फर्स्ट रँकवालेच आहे का? आहे ना? किंवा काही मध्यम असेल, काही जे आहे अत्यंत कमी त्यांचा IQ असतं किंवा त्यांचं स्लो लर्नर ज्याला आपण म्हणतो ते असतं. त्यामुळे सगळ्यांची अध्ययन क्षमता सारखी आपल्याला पाहायला मिळत नाही. ओके, चलो. नंतरचा प्रश्न आहे, 3 उपागम आणि त्याच्याशी संबंधित आशयाचा फरक दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? उपगम आणि आशय यांचा जोड्या लावायचा आहे. इथे बघा, पेडागॉजी, एंडोगॉजी आणि म्युटागॉजी. सो इथे आशय बघा, आशय विद्यार्थी ठरवतात, आशय शिक्षक ठरवतात, या शिक्षक विद्यार्थी आशय ठरवतात. तर इथे योग्य उत्तर आहे. आता लक्षात घ्या, पेडागॉजी मध्ये आशय जे आहे शिक्षक ठरवतात. देन आपण बघतो एंडोगॉजी मध्ये विद्यार्थी आशय ठरवतात आणि म्युटागॉजी मध्ये जे आहे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही आशय ठरवतात. खाली दिलेल्या विधानांपैकी वाढी संदर्भात कोणतं विधान योग्य आहे? सो मित्रांनो, इथे डायरेक्ट प्रश्न आपल्याला कशाविषयी विचारलेला आहे? ग्रोथ काय असतं? ठीक आहे, वाढ काय आहे तर हे मोजता येतं, जसं की लहानपणाचा आपली वाढ. ठीक आहे, जसं बघा, लहानपणी आपण आणि मोठ्यापणी आपण आपली जे वाढ आहे, आपली जे ग्रोथ आहे, ऑब्विसली आपण मापन करू शकतो, है ना? त्यामुळे वाढ जे आहे परिमाणात्मक असतं, म्हणजे त्याला आपण मोजता येऊ शकतं किंवा जे बदल आहे ते आपण समजू शकतो. शरीराचं आकारमान, आपलं वजन, आपलं उंची आहे ना, यामध्ये जो चेंज होत असतो ते आपण मापत असतो. तर यालाच म्हटलं जातं ग्रोथ. सो ग्रोथ संबंधित जे विधान योग्य आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर हा 2024 चा प्रश्नपत्र आहे. तर बघा, ऑप्शन ए आहे, वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते. इथे ऑप्शन बी म्हटलेला आहे, वाढ ही अनुवांशिक असते.
तिसऱ्या क्रमांकाचं इथं ऑप्शन दिलेलं आहे, गर्भधारणेच्या वेळी जे गुणसूत्रांची मांडणी प्रमाणेच वाढ होईल असं नाही. तर चौथा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, गुणसूत्रांच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेचं वाढ नियंत्रित नसते. तर मित्रांनो, इथे जे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं, गर्भधारणाच्या वेळी गुणसूत्रांची मांडणीप्रमाणे वाढ होईल असं नाही. सो हा इथे आपल्याला व्हेरी करेक्ट जे आहे ना आन्सर दिसून येतं. कारण मूल जन्माला आल्यानंतर जशी त्याची वाढ होते तशी मातीच्या उदरात गर्भधारणा झाल्यापासून जन्मापर्यंत वाढ होत असतो. वाढ हा सर्वांगीण असतं. वाढीमध्ये अनुवांशिक कार्य आपल्याला दिसून येतं. अनुवांशिकतेमुळे माता पिता किंवा आपले जे पूर्वज असतं यांचे गुणधर्म मुलांमध्ये संक्रमित होतात. जसं उंची, आपले अवयव, रूप, आपलं लिंग हे अनुवांशिकतेमुळे आपल्याला प्राप्त होताना दिसून येतं. दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इथे सी आहे. आय होप तुम्हाला वाढीविषयी कळलेलं आहे की वाढ कशी असतं, ही संख्यात्मक असतं. म्हणजे जे काही चेंजेस होत आहे, बदल होत आहे, हे आपण मोजू शकतो. तर यातून आपल्याला लक्षात आलेलं आहे की ग्रोथचा जो टॉपिक आहे, बालकांची वाढ आणि विकास हा जो टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये या टॉपिक मधील व्यवस्थित अभ्यास करा. ग्रोथ विषयी सगळ्या संकल्पना आपल्या क्लिअर ठेवा. समोरच्या आपण प्रश्नाकडे जाऊया. खाली दिलेल्या शैशवा अवस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणतं विधान इथे अयोग्य आहे? आता बघा, शैशवा अवस्था जी आहे, ज्याला आपण बाल्य अवस्था देखील म्हणतो, 6 ते 12 वयोगटातील हा पर्टिक्युलर पार्ट असतो. आणि या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये कुठलं विधान अयोग्य आहे? ऑप्शन ए, नवजात शिशूला भावविश्व नसते. ऑप्शन बी, मुलांच्या वर्तनावर त्यांच्या माता पितांचं वर्तनांचा प्रभाव असतो. ऑप्शन सी आहे, मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्यापर्यंत होत जातं. आणि ऑप्शन 4 दिलेला आहे, मुलांची स्मरणशक्ती तीव्र असतं. आता शैशवा अवस्था जी आहे त्याविषयी आपण थोडा जाणून घेऊया. आता इथे काय म्हटलं आहे, नवजात शिशूला भावविश्व नसणं, हा आपला पहिला ऑप्शन आहे. आता हा अयोग्य कसा आहे ते आपण जाणून घेऊया. यातून मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण म्हणू शकतो की विकासाच्या ज्या अवस्था आहे, बालकांच्या विकासाचे जे टप्पे आहे, कालावधी आहे, मग ते जन्मपूर्व अवस्था असू द्या किंवा जन्मोत्तर अवस्था असू द्या, हा पर्टिक्युलर टॉपिक व्यवस्थित करा. बघा, शैशवा अवस्था काय आहे, तर शैशवा अवस्थेमध्ये आपण बघतो की जन्मापासून तो 2 वर्षापर्यंत जे आहे पर्टिक्युलर आपलं शैशवा अवस्था आहे. 1 ते 5 वर्ष आपण याला गृहीत धरूया. नवजात बालकांचं इथे जे वजन असतं, वजन आहे ना, उंची जे आहे, हे सगळ्या गोष्टी इथे आपण पाहतो. या व्यतिरिक्त आपण जे आहे, हे लहान बाळ जे आहे ना, प्रदीर्घ काळपर्यंत झोपत असतात, बरोबर. त्यांचं होठ बघा, ते जांभया देतात, शिंकतात, ते भावदर्शन आपल्या समोर प्रकट करतात. गदगदणे, त्यांचं हसणं, हे सगळं काय आहे? ऑब्व्हियसली भावना आहे. आणि इथे काय म्हटलेलं आहे, नवजात शिशूला भावविश्व नसतं. ऑब्व्हियसली त्यांना इमोशन आहे. सो दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इज ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा जो प्रश्न विचारलेला आहे, संवेदनाविषयी कोणतं वैशिष्ट्य किंवा विधान योग्य नाही असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. यासाठी मित्रांनो 4 ऑप्शन आहे. बाह्य उद्दीपकास संबंधित प्राथमिक स्वरूपांची मानसिक प्रक्रिया, ठीक आहे. ऑप्शन बी मध्ये बघा, बाह्य उद्दीपकाविषयी केवळ जाणीव म्हणजे संवेदना, ठीक आहे. सी आहे, बाह्य उद्दीपिकाविषयी ज्ञान होणे किंवा म्हणजे संवेदना असतं. की ऑप्शन 4, बाह्य उद्दीपिकाशिवाय संवेदना होणं शक्य नाही. तर मित्रांनो, संवेदना म्हणजे काय, तर सर्वप्रथम हे जाणून घेऊया, तेव्हाच आपण योग्य उत्तर देऊ शकतो. तर यातून आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला मिळालेला आहे, ते म्हणजे संवेदना. आता संवेदना काय आहे, तर संवेदना ही मेंदूमध्ये होणारी एक प्रायमरी मानसिक प्रक्रिया आहे, ठीक आहे. आता या प्रक्रियेमुळे काय होत असतं, तर आपल्याला बाह्य जगाची जाणीव होतं, ठीक आहे. त्यामुळे हे आपल्याला माहित असावं. योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक सी आहे, बाह्य उद्दीपिका विषयाचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना होय, ठीक आहे. म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला त्या वस्तूविषयी, त्या गोष्टीविषयी सेन्सेस जे आहे ते जागृत होतात. एखादी वस्तूची किंवा घटनेची आपल्याला जाणीव होत असतं. आणि मानसिक प्रक्रिया जसं की अवबोधन म्हणजे परसेप्शन जे आहे याचा परिणाम असतो. दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इज सी.
नेक्स्ट आहे आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समष्टीवादांच्या म्हणण्या खालीलपैकी योग्य विधानांना पुष्टी देत नाही. म्हणजे कोणतं अयोग्य आहे कशाविषयी, तर समष्टीवाद्य. आता इथे एक जाणून घ्या, समष्टीवाद्य काय आहे. कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूंची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसतं, कारण आकृती आणि पार्श्वभूमी ह्या दोन्हीही एकत्रितपणे अवबोधाला कारण देतात, म्हणजे परसेप्शनला कारण देतात. एखादी वस्तू मी जसं पाहत आहे, जसं हा एखादी चौकोन असू द्या, त्रिकोण असू द्या, याच्याकडे पाहण्याचं माझं व्ह्यू काय आहे, ठीक आहे, हे लक्षात घ्यावं लागतं. 4 ऑप्शन आहे इथे. पहिला आहे संवेदनेला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी या दोनही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. बी आहे कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना त्या वस्तूंची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसतं. सी आहे आकृती व पार्श्वभूमी यात बदल होऊ शकतो. आणि चौथा आहे हा बदल अनुभव घेणाऱ्या व्यक्तींवर, वस्तूंच्या स्वरूपांवर अवलंबून असतो. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे की हा बदल जो आहे, म्हणजे अवबोध जे आहे, परसेप्शन जे आहे, ते आपल्या आपण म्हणू शकतो की व्यक्तिनिष्ठ असतं. पर्टिक्युलर एखाद्या वस्तूबद्दल आपल्या बघण्याचा दृष्टिकोन किंवा एखाद्या वस्तूंचं वैशिष्ट्य पाहून आपण त्याला कितपत प्रभावित झालो या अनुषंगाने असतं. त्यामुळे हा बदल जे आहे ना, तो अनुभव घेणाऱ्या व्यक्तींवर आणि वस्तूंच्या स्वरूपांवर अवलंबून असतो. नेक्स्ट आहे प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूंचं चित्र आपल्या मन चतुष्ट पुढे, म्हणजे आपल्या समोर आपल्या प्रतिमा जेव्हा उपस्थित होते, ती प्रतिमा आहे, तर या प्रतिमा विषयी जे आहे कोणतं विधान योग्य आहे. आता प्रतिमा जी आहे ना, ठीक आहे, समजा ही एक प्रतिमा आहे, फॉर एक्झाम्पल हा एक प्रतिमा आहे, ठीक आहे. चलो, तर हे प्रतिमा आहे. आता दुसरी प्रतिमा बघा, ठीक आहे. आता ही दुसरी प्रतिमा आहे. या दोघांमध्ये तीव्रता मित्रांनो सारखी आहे का, ठीक आहे, किंवा हा जेव्हा मी ड्रॉ केलं तेव्हा माझं इंटेन्शन आणि हा जेव्हा ड्रॉ केलं तेव्हा माझं इंटेन्शन, तीव्रतेत फरक पडला, तर यावरच आधारित हा प्रश्न आहे. तर प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेले असणे आवश्यक आहे. बी आहे प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने त्या तयार होतात. सी आहे जसजसा कालावधी लोटतो तसतसा प्रतिमा जी आहे धूसर होतात. की 4 ज्ञान इंद्रियद्वारे ग्रहण होणाऱ्या संवेदनेशी प्रतिमा निगडीत असतात. तर योग्य उत्तर इथे आहे प्रतिमा तयार होताना तीव्रता सारखी असते, कारण तीव्रता ही व्यक्तींची आठवण आणि अनुभवावर अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल, हा जेव्हा तक्ता मी ड्रॉ केला तेव्हा माझी स्मरणशक्ती आणि हा जो तक्ता मी ड्रॉ केला तेव्हा माझी स्मरणशक्ती, ठीक आहे, तीव्रता जी आहे त्यामध्ये फरक येतो. नेक्स्ट आहे पत्त्यांचे बगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूतखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे कोणत्या कल्पनेचा प्रकार आहे. आता इथे जे प्रश्न आहे खूप सोपा आहे. ए आहे सौंदर्यनिष्ठ, अनिर्बंध कल्पना, व्यावहारिक कल्पना शक्ती की पुनरुत्पादन कल्पना. आता कल्पने संबंधित हे पर्टिक्युलर प्रश्न आपल्याला आलेला आहे. मला सांगा, पत्त्यांचं बंगले बांधणे किंवा मग परिकथा जेव्हा मी सांगत आहो किंवा भूताची कथा जेव्हा मी सांगत आहो, तर मित्रांनो त्यामध्ये आपल्या मनामध्ये असणाऱ्या त्या पर्टिक्युलर सिच्युएशन संबंधित जे आपण कल्पना केलेली आहे त्या गोष्टी समावेश आहे. म्हणजे इथे काही बंधन आहे का सांगण्याचा नाही. त्यामुळे हा प्रकार कोणता झाला, अनिर्बंध कल्पना, जिथे कल्पनांना मर्यादा नसतात त्याला म्हटलं जातं अनिर्बंध कल्पना. समोरचा प्रश्न आहे, ही पर्टिक्युलर व्याख्या आहे, कोणी दिलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा 4 ऑप्शन पण आहे इथे. तर सर्वप्रथम प्रश्न समजून घेणार आपण. पूर्वानुभावाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार, असं कोणत्या मानसशास्त्रज्ञे म्हटलेलं आहे, किंवा हा विचार कोणी मांडलं. ए स्टर्न, बी स्टाउन, सी आहे जे.एस. रॉस आणि 4th आहे नॉर्मन एलमान. तर मित्रांनो, डेफिनेशन सुद्धा एक्झामिनेशन मध्ये महत्त्वाच्या ठरतात आणि ही जी डेफिनेशन आहे ती स्टाउड यांची आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पर्टिक्युलर हा विधान जो आहे प्रक्रियेसंबंधित आपल्याला विचारलेला आहे. तर बघा, खाली दिलेल्या विचार प्रक्रियेबद्दलच्या विधानात कोणतं विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करीत नाही. 4 ऑप्शन आहे. काकतीय न्यायांचं घटना व त्यांचे कारण संबंध यात
संबंध जोडू नये. बी आहे सबोध निर्माण करीत असताना ज्ञानाकडून अज्ञानाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्रांचा वापर करणे अनावश्यक आहे. तिसरं आहे विज्ञानातील निरीक्षण, भूमितीतील प्रमेय, इतिहासातील घटना, विविध देशातील भौगोलिक परिस्थितींचा अभ्यास विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करून निष्कर्ष काढून द्यावेत म्हटलेलं आहे. फोर्थ आहे ज्या गोष्टींच्या आधारावर निष्कर्ष काढतो त्या गोष्टी पुरेशा आहेत किंवा नाही हे पाहिले पाहिजे. आता इथे जे प्रश्न आहे शैक्षणिक महत्व विचारांचं स्पष्ट करायचं आहे. मला तुम्ही सांगा, जेव्हा आपण एखादे पर्टिक्युलर घटक शिकवतो तर जे गोष्ट विद्यार्थ्यांना माहीत आहे त्यापासून आपण सुरुवात करून जे माहीत नाही त्याकडे आपण जात असतो. याचा अर्थ ज्ञानाकडून अज्ञानाकडे जाणं हे महत्वाचं ठरतं आणि इथे काय म्हटलेलं आहे, कोणतं योग्य नाही. तर अनावश्यक हे अजिबात अनावश्यक नाही, हे आवश्यक क्रिया आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे किल्फर्ट यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचं वर्गीकरण 3 गटात त्यांनी केलेलं आहे. तर हा जो 3 गट आहे त्यामध्ये कुठलं बसत नाही. अ आहे बोध, बी आहे स्मरण, 3 आहे मूल्यमापन आणि 4था आहे पद्धती. तर मित्रांनो, किल्फर्ट यांनी जी मांडणी केली त्यामध्ये पद्धती बसत नाही. कसं काय, तर किल्फर्ट यांनी बुद्धिमत्ता सिद्धांत दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बोध दिसून येतं, ज्यामध्ये स्मरण नोंदी, स्मरण धारणा, भिन्न उत्पादन, अभिसरण उत्पादन आणि मूल्यमापनाचा समावेश आहे. ठीक आहे, पण पद्धती यामध्ये समावेश नाही. किल्फर्ट यांनी 3 गट केलं, ज्यामधून पहिला जे आहे बुद्धीची मानसिक प्रक्रिया जसे की विचार करणे म्हणजे बोध, स्मरणात ठेवणे, ठीक आहे, स्मरण धारणा, अशा प्रकारचं त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. समोर गेझेल यांच्याविषयी प्रश्न विचारलेला आहे की गेझेल यांनी विकासाची संकल्पना मांडलेली आहे. तर या संकल्पनेमध्ये त्यांनी कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक भर दिला, तर ए आहे गुणविशेष, बी आहे परिपक्वता, सी आहे अध्ययन आणि 4था आहे परिणाम. तर मित्रांनो, त्यांनी परिपक्वतेला महत्व दिलेलं आहे. ठीक आहे. तर परिपक्वतेवर भर देणारे कोण आहे, गेझेल आहे. ते औपचारिक अध्यापन उपपत्ती आपण कशाला म्हणायचं. ठीक आहे. कुठलं जे आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे, यासाठी 4 ऑप्शन दिलेला आहे. एक ऑप्शन आहे अनुदेश उपपत्ती, बी आहे ब्रुनरची उपपत्ती, सी आहे सॉक्रेटिसची उपपत्ती, की फोर्थ अध्यापनाची सामान्य उपपत्ती. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर अनुदेश उपपत्ती आहे. पण का बरं आहे, तर अनुदेश उपपत्ती काय आहे, तर लक्षात घ्या, ही अध्यापन म्हणजे शिकविणे आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करते. म्हणजे टीचर अँड लर्नर दोघांसाठी ही महत्वाची आहे. या शिक्षकाने विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी कोणत्या पद्धती वापरायला हवं, टीचिंग मेथड त्यांनी काय वापरावं, तसेच विद्यार्थी कसे शिकते यांचा अभ्यास जिथे होतं ते म्हणजे अनुदेश उपपत्ती. यानंतर ब्रुनरने कोणती उपपत्ती दिलेली आहे, तर संज्ञानात्मक विकासाशी संबंधित ब्रुनरने उपपत्ती दिलेली आहे. इट मीन्स कॉग्निटिव्ह जे डेव्हलपमेंट असतं त्या संबंधित ब्रुनरची उपपत्ती आहे. ठीक आहे. जे स्वशिक्षण जे आहे किंवा शिक्षण क्रमाच्या रचनेबद्दल आपल्याला माहिती देते. तिसरा आहे सॉक्रेटिसची उपपत्ती. ही एक शिक्षण पद्धती आहे जी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून काय होतं, विद्यार्थ्यांना विचार करायला लावून ज्ञान मिळवण्यास मदत करतं. म्हणजे क्वेश्चन आन्सर जे आहे किंवा एखादे प्रश्न शिक्षकाने विचारलं त्यावर विद्यार्थ्यांचा जो उत्तर असतो ते म्हणजे कुठे ना कुठे विद्यार्थ्यांचं जे विचारशैली आहे त्याला प्रवृत्त करण्यासाठी असतं. 4था आहे अध्यापनाची सामान्य उपपत्ती. ही एक विस्तृत संकल्पना आहे. तर अनुदेश उपपत्ती काय आहे, अधिक विशिष्ट आणि व्यावहारिक आहे. जे अध्यापनाचे सगळेच पैलू, जेव्हा आपण अध्यापन करीत असतो तेव्हा अनेक पैलूंवर आपलं लक्ष केंद्रित असतं, तर सगळे पैलूंना फुलफिल करण्यासाठी अनुदेश उपपत्ती ही महत्वाची आहे, त्यावर ही फोकस करते. सो या अनुषंगाने मित्रांनो आपलं योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक पहिला आहे. नेक्स्ट आहे सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनातील संज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ते कोण आहे. इथे डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे, अध्यापनाच्या संज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ते.
चार ऑप्शन आहे. ए जॉन डुई, बी आहे एन.एल. गेज, सी आहे सॉक्रेटिस, चौथा आहे हर्बर्ट. सो मित्रांनो, अध्यापनाची संज्ञानात्मक उपपत्ती कोणी दिलेली आहे तर एन.एल. गेज यांनी दिलेला आहे. गेज महोदय याचे पुरस्कर्ते आहे. तर अन्य महोदयांविषयी जाणून घेऊया. बघा, एन.एल. गेजांनी अध्यापनाचं ज्ञानात्मक उपपत्तीचा विकास केला. अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांच्या विचारांवर आणि शिकण्याच्या ज्ञानात्मक प्रक्रियेवर हे काय करतं, लक्ष केंद्रित करतं. कोण? अध्यापनाचं ज्ञानात्मक उपपत्ती कशावर? अध्यापनाची प्रक्रिया आणि शिक्षकांच्या विचार आणि शिकण्याच्या ज्ञानात्मक प्रक्रियेवर हे काय करतं, लक्ष केंद्रित करतं. या समोरचा प्रश्न घेऊया की व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे जे घटक आहे, अशा घटकांपैकी मनोसामाजिक घटक कुठला आहे? आता लक्षात घ्या, यासाठी आपल्याला मनोसामाजिक घटक कुठले हे माहीत असावं. ए आहे शारीरिक दुबळेपणा, बी संस्कृती, सी अनुवंश आणि चौथा आहे शरीरयष्टी. तर मित्रांनो, अध्यापनावर जे आहे किंवा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे मनोसामाजिक घटक संस्कृती आहे. कसं? तर बघा, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा मनोसामाजिक घटक ज्यामध्ये काय आहे, संस्कृतीचा समावेश आहे. संस्कृतीमध्ये काय काय गोष्टींचं समावेशन होतं तर सामाजिक वातावरण, कुटुंबाचं वातावरण, सामाजिक नियम, सामाजिक गटांचं समावेशन होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वर्तन आणि मूल्य घडवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं रोल प्ले करतात. इतकंच नाही तर शारीरिक दुबळेपण हे काय झालं, शारीरिक दुबळेपण म्हणू द्या किंवा शरीरयष्टी जे आहे ते व्यक्तिमत्वावर परिणाम करेल. अनुवंश हे जैविकही आहे आणि अनुवंशिक घटक आपल्याला दिसून येतं जे व्यक्तीचं स्वभाव किंवा क्षमता निश्चित करीत असतं. त्यामुळे मनोसामाजिक घटक कुठलं ठरेल इथे तर संस्कृती हे सर्वाधिक योग्य उत्तर आपल्याला इथे दिसून येतं. या समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरीही शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोनही घटकांचा विचार करावा लागतो. तर यासाठी खालील चार आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. त्या चार ऑप्शन पैकी योग्य विधाने किंवा समर्थक विधाने कोणतं? इथे बघा, शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यात सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देणं. एक स्कूल आपण जेव्हा बघतो, एक शाळा जेव्हा आपण बघतो, तिथे आपल्याला विद्यार्थी भिन्न भिन्न स्वरूपाचे दिसून येतं. पण त्या विद्यार्थ्यांमध्ये जे कलागुण आहे, जे त्यांच्याकडे कौशल्य आहे, त्यांचा विकास व्हावा, असा विकास करण्यासाठी तसं वातावरण सुद्धा असायला हवं, हो की नाही? त्यामुळे हा ऑप्शन ए. नेक्स्ट आहे प्रत्येकाचं उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारचं अभ्यास विषयाची सोय करावी. आता क्लासमध्ये समजा जर 60 विद्यार्थी आहे तर 60ही विद्यार्थ्यांमध्ये सारखेच गुण असतात का? नाही. कोणाला स्पोर्टमध्ये जास्त ऍक्टिव्ह असतात, कोणी जे आहे अभ्यासात जास्त ऍक्टिव्ह असतात है ना. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनुसार त्यांना जे कलागुण आहेत त्यांना विकास करण्याची सोय असावी. हा दुसरा. तिसरा ऑप्शन आहे गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती व्हावी. बरोबर आहे. देन चौथा आहे शिक्षकांचं अध्यापन करताना विद्यार्थ्यांचं बौद्धिक मर्यादा समजून घेऊ. आता बघा, एक शिक्षक जेव्हा शिकवित असतो तेव्हा आपण कोणत्या वर्गाला शिकवत आहोत, त्या विद्यार्थ्यांची अध्यापनाची पातळी काय आहे, ठीक आहे, म्हणजे अध्ययनाची पातळी काय आहे, शिकण्याची त्यांची बौद्धिक क्षमता काय आहे ते आपण लक्षात घेतो आणि हे लक्षात घेतल्यानंतर आपण त्यानुसार अध्यापन पद्धतीचं देखील चयन करीत असतो. तर हे योग्य आहे. समजा लहान मुलांना व्याख्यान दिलं त्यांना काही कळेल का? नाही कळू शकत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार आपल्याला काय करावं लागतं, अध्यापनाच्या पद्धती निवडावं लागतं. याचा अर्थ चार ऑप्शन जे आपल्याला दिलेले आहे इथे चारही ऑप्शन आपल्याला सर्वाधिक योग्य वाटत आहे. तर त्यामुळे आपण ऑप्शन चूज करूया अ, ब, क आणि ड. कारण मानवी विकासामध्ये किंवा मुलांच्या विकासामध्ये जे आहे शिक्षकाला जे आहे हे चारही गोष्टी लक्षात घेऊन आपलं जे शिक्षण अध्यापन आहे ते करायला हवं. ठीक आहे. कारण वर्गात येणारा प्रत्येक विद्यार्थीमध्ये काही सुप्त गुण असतं, त्यांना विकास करण्यासाठी योग्य वातावरण द्यावा. विद्यार्थ्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे लक्षात न घेता त्यांचा सर्वांगीण विकास होईल, त्यांची प्रगती होईल यासाठी एक वातावरण तयार करणं शिक्षकांचं काम आहे.
अध्यापन करीत असताना एक बौद्धिक पातळी आपण लक्षात घ्यायला हवी, कारण लहान मुलांना व्याख्यान देऊन शिकवता येणार नाही. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्या प्रक्रियेत प्रयोजाला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसतं, तसेच पूर्ण बंधनही नसतं, तर मर्यादित स्वतंत्र असतं आणि प्रयोजाला वर्तन विषयक 3-4 पर्याय दिलेले असतात, तर अशाला कोणतं अधिसंधान आपण म्हणणार? म्हणजे पर्टिक्युलर विद्यार्थी जे आहे, जे बाळ आहे, अशा बालकाला काही बंधने असतात, काही स्वातंत्र्य असतात. ठीक आहे. तर याला काय म्हणणार? साधक अभिसंधान म्हणायचं, कारक अभिसंधान म्हणायचं, अभिजात अभिसंधान म्हणायचं की तत्कालिक अभिसंधान म्हणायचं. तर मित्रांनो, याला कारक अभिसंधान म्हणतात. कारण कारक अभिसंधानामध्ये व्यक्ती किंवा प्राण्यांच्या वर्तनावर जोर दिला जातो. वर्तनाच्या परिणामावरून त्यांना वर्तन शिकले जातात किंवा बक्षीस किंवा शिक्षा देखील दिलं जातं. म्हणजे पूर्णतः स्वतंत्र नसतं आणि पूर्णतः मर्यादा देखील त्यांच्यावर नसतात. सो त्यामुळे योग्य उत्तर इथे काय आहे? कारक अभिसंधान योग्य उत्तर आपल्याला इथे पाहायला मिळतं. या समोरचा प्रश्न घेऊया आपण. व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन किंवा अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्यांकडून घडवून आणण्यासाठी डॅश हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. आता लक्षात घ्या, एखादी पर्टिक्युलर स्टुडंटच घ्या, अशा स्टुडंटला आपल्याला काय करायचं आहे? त्याला शेप द्यायचा आहे बिहेवियरला. ठीक आहे. यासाठी आपण बक्षिसे देऊ किंवा त्यांना अध्ययनासंबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगायचं, त्यांना बक्षिसे द्यायचं, त्यांच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेला किंवा अध्यापनाला काय म्हणणार? ए याला संस्करण म्हणायचं, बी याला अनुदेशन म्हणायचं, याला प्रशिक्षण देणं म्हणतात की अभिसंधान असं याला म्हटलं जातं. सो पूर्वीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर, कारण प्रत्येक प्रश्न हे एक दुसऱ्यांशी कुठे ना कुठे को रिलेशन ठेवत असतं. तर अभिसंधान म्हणजे काय? ठीक आहे. तर अभिसंधान म्हणजे व्यक्ती किंवा प्राण्यांच्या वर्तनाला आकार देणे आणि हे आकार देण्यासाठी आपण बक्षिसे देऊ शकतो. ठीक आहे. आणि त्यातून आपण अपेक्षित जे बदल आहे ते घडवून आणू शकतो. ही जी प्रक्रिया आहे त्याला अध्यापनाचा अभिसंधान असं देखील म्हणतात. या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षिसे आपण देत असतो. ठीक आहे. सो अभिसंधान जे आहे हे अध्यापनात महत्त्वाचा प्रकार आहे. ठीक आहे. सो यामध्ये स्पष्टीकरणात्मक अभिसंधान आहे, ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे, जिथे एखाद्या विद्यार्थी जे आहे विशिष्ट उत्तेजनात म्हणजे सिम्युलेशन जेव्हा बघतो, सिम्युलेशन त्याला दिलेलं असतं आणि त्यानुसार प्रतिसादाला बक्षीस देऊन किंवा शिक्षा देऊन इच्छित वर्तन त्या विद्यार्थ्यांमध्ये आपण घडवून आणू शकतो. ठीक आहे. यातून काय होते, तो एकतर प्रवृत्त होईल किंवा मागे जे चूक केली ते करणार नाही. त्यामुळे हे महत्त्वाचं ठरेल. या समोरचा आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. शरीरातील 4 द्रव्यांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही आणि विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी दिलेला आहे? सरळ प्रकार आहे ना? त्यामुळे हाही प्रश्न किंवा खालीलपैकी दिलेल्या 4 पैकी कुठलं व्यक्तिमत्वाचा प्रकार नाही असं देखील आपल्याला प्रश्न विचारलं जाऊ शकतं. कारण एक प्रश्न जेव्हा आपण रीड आउट करतो त्याला समजून घेतो, त्यातून दुसरा प्रश्न देखील आपण स्वतः निर्माण करता यायला हवी. तेव्हाच आपण खऱ्या रीतीने MCQ प्रॅक्टिस करीत आहो असं समजायचं. तर व्यक्तिमत्वांचे प्रकार कोणी दिलेले आहे? हे 4 जे दिलेले आहे. विल्यम ॲश शेल्डन, बी कार्ल जंग, सी आहे क्रशर आणि 4th आहे हिपोक्रेटस. ठीक आहे. तर लक्षात घ्या, हिपोक्रेटस यांनी काय केलेलं आहे? सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही आणि विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार मांडलेले आहे. तर कशा पद्धतीने? तर बघा, शरीराच्या 4 द्रव्यांच्या आधारावर हिपोक्रेटस यांनी काय केलं? व्यक्तिमत्वाचं प्रकार मांडलं. ठीक आहे. सो यांनी रक्त, कफ, काळे पित्त, पिवळे पित्त ह्या 4 शरीरातील द्रव्यानुसार प्रत्येक व्यक्तिमत्व कसं बदलतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. हिपोक्रेट्स कोण आहे? तर हे एक प्राचीन ग्रीक वैद्य आहे. ठीक आहे. हे ग्रीक वैद्य होते ज्यांनी मानवी शरीरातील 4 प्रमुख द्रव्य, कोणते द्रव्य आहे? तर लक्षात घ्या, रक्त झालं, कफ झालं, ठीक आहे, काळी पित्त झाली, पिवळी पित्त झाली.
यांच्या आधारावर व्यक्तिमत्त्वाचं प्रकार निश्चित केलं, ज्यामध्ये रक्त म्हणजे अधिक प्रमाणात असल्यास व्यक्ती उत्साही आणि व्यक्ती आनंदी असतं. कफ अधिक असल्यास व्यक्ती सुस्त आणि उदासीन होऊन जातं. काळी पित्त अधिक असल्यास व्यक्ती जे आहे विषण्ण किंवा दुःखी होतो. आणि पिवळी पित्त अधिक असल्यास व्यक्ती काय होतं, शीघ्रकोपी किंवा रागीट ज्याला आपण म्हणतो ना तसा होत असतं. सो अशा प्रकारे हे हिपोक्रेट्सने दिलेलं आहे. या समोरचं घेऊया मित्रांनो आपण. अध्ययन अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे. विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम याचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही संक्रमणाची कुठली उपपत्ती आहे? तर सामान्यकरण उपपत्ती, शक्तिवादी उपपत्ती, समान घटक उपपत्ती आणि बँगलेची उपपत्ती. तर इथे डायरेक्ट आपल्याला काय विचारलेलं आहे उपपत्तींबद्दल आणि ओळखायचं आहे. तर हे सामान्यकरण उपपत्ती आहे. पण आपण सामान्यकरण उपपत्तीच का उत्तर दिलेलं आहे ते सर्वात प्रथम समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर बघा, सामान्यकरण उपपत्ती जे आहे एका अनुभवातील ज्ञान, कौशल्य इतर अनेक अनुभवांमध्ये वापरलं जातं. जसं इतिहासाचा अभ्यास करीत असताना त्याचं भूगोलाशी संबंध आहे, त्याचं राज्यशास्त्राशी संबंध आहे, बरोबर. म्हणजे इतिहासात जे ज्ञान आपण वाचलेलं आहे ते भूगोलामध्ये अप्लाय करायचं. भूगोलाच्या आधारावर किंवा इतिहासाच्या आधारावर राज्यशास्त्राच्या संकल्पना, राज्यव्यवस्था समजून घेणं म्हणजे एकाचा अनुभव दुसरीकडे लावणं. अध्ययन करताना विद्यार्थी एखाद्या विषयाचं विश्लेषण करतात, त्यातील तत्व समजून घेतात, त्यामधील नियम जाणून घेतात आणि इतर ठिकाणी ते काय करतात किंवा नवीन त्यातून काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतात. सो हे जे प्रयत्न आहेत ते म्हणजे सामान्यीकरण उपपत्ती आहे. ठीक आहे. यानंतर दुसरं बघा, शक्तिवादी उपपत्ती. हे काय आहे? समान घटक उपपत्ती या नावाने देखील ओळखलं जातं, जी विविध विषयामध्ये समान घटक शोधण्यावर फोकस करते. यात एका विषयात शिकलेले ज्ञान आपण दुसरीकडे उपयोगी लावू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे बॅकल्सची उपपत्ती. हे सामान्यीकरण आणि अनुभवजन्य ज्ञानाच्या विकासाशी संबंधित आहे. परंतु प्रश्नात दिलेले वर्णन अधिक आपल्याला दिसून येतं की सामान्यीकृत उपपत्ती हे अधिक योग्य आपलं उत्तर आहे. त्यानंतर लक्षात घ्या, प्रेरणा चक्राचा योग्य क्रम आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. ऑप्शन ए आहे प्रयत्न, गरज, अस्वस्थता, समाधान, समतोल राखणे. बी आहे अस्वस्थता, प्रयत्न, गरज, समतोल राखणे आणि समाधान. ऑप्शन तिसरा बघा, गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान. आता चौथं काय म्हणतं? अस्वस्थता, त्यानंतर गरज, प्रयत्न, समतोल राखणे की समाधान. योग्य उत्तर आहे इथे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, सी. कसं काय? तर बघा, प्रेरणा चक्राचा क्रम समजा. पहिले तर गरज. एखादी गरज निर्माण होते, जसं भूक लागते, त्यामुळे काय होईल? आपल्यास अस्वस्थता निर्माण होईल. ठीक आहे. अस्वस्थता आपल्यात निर्माण झाली तर आपण काय करू? अन्न मिळवण्यासाठी जेवण आपण शोधू किंवा आपण घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. त्यानंतर आपलं काय, प्रयत्नामुळे गरज पूर्ण होतं आपलं आणि आपल्यात समतोल साधला जातो. मला सांगा, खूप जास्त भूक लागली आपल्याला, आपण जेवण केलं, आपल्याला समतोल होईल, त्यामुळे आपल्याला समाधानी वाटेल की नाही, है ना? त्यामुळे लक्षात घ्या, गरज यासाठी भूक लागणे म्हणजे गरज आणि त्यासाठी आपण भूक लागल्यानंतर आपल्याला अस्वस्थता होते, पोटातच वाटेल आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे आपण जेवण घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. त्यामुळे आपलं समतोल, आपल्याला एक गरज आपली पूर्ण झाली, त्यामुळे आपल्याला समतोल वाटेल आणि सरतेशेवटी आपल्याला समाधान मिळेल. सो अशा प्रकारे हे प्रेरणा चक्राचा योग्य क्रम आहे, ज्यामध्ये गरज, अस्वस्थता, प्रयत्न आणि समतोल राखणे, सरतेशेवटी समाधान मिळेल. व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक जे आहे समाविष्ट नाही? ए. आत्मनियंत्रण, बी. अचूक आत्मपरीक्षण, सी. आत्मविश्वास आणि डी आहे भावनांची जाणीव. तर लक्षात घ्या, सॅलोव्ही व मेयर यांनी दिलेलं जे भावनिक
बुद्धिमत्तेतील आत्मप्रचितीचा घटक आहे त्यामध्ये आत्मनियंत्रणाचं समावेशन नाही. तर यामध्ये बघा सा सॅलोव्ही आणि मेयर यांच्या मॉडेलनुसार भावनिक बुद्धिमत्तेत आत्मप्रचिती म्हणजे सेल्फ अवेअरनेस या घटकात आत्मनियंत्रण हा समाविष्ट नाही. तर भावनांची जाणीव, अचूक आत्मपरीक्षण, आत्मविश्वास यांचं समावेशन आहे. ठीक आहे. तर आत्मप्रचिती काय होतं तर स्वतःच्या भावनांची ओळख, स्वतःच्या आपल्या विचारांद्वारे आपल्या वर्तनांवर जो परिणाम होत असतो तो म्हणजे आत्मप्रचिती. आत्मनियंत्रण म्हणजे काय तर हा भावनिक बुद्धिमत्तेचा एक स्वतंत्र घटक आहे. यात आपल्या भावना निरोगी मार्गाने नियंत्रित करण्याची आणि आवेगपूर्ण भावना व वर्तनांचं नियंत्रण ठेवण्याची क्षमता समाविष्ट आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं आहे. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? ए. संघर्षाच्या कारणांपासून अलिप्त राहणे. आता जर समजा मानसिक संघर्ष आपल्याला कमी करायचा आहे तर आपण कोणता पर्याय इथे निवडणार नाही. बी आहे संघर्षाची नेमकी कारणे शोधावी. सी. वगळलेल्या गोष्टींबद्दल विचार करावा आणि मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा. आता मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी यामधून कोणता उपयोगी नाही. तर संघर्षांच्या कारणापासून आपण लिप्त राहणे हे योग्य नाही. ठीक आहे. का बरं? कारण बघा मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी आपण काय करणार आहोत तर त्यासाठी संघर्षांच्या कारणांपासून आपण अलिप्त राहू. काही वेळा काय होतं संघर्षातून काही काळ दूर राहिले किंवा आपण शांतपणे विचार जरी केलं तर समस्यावर आपण समाधान काढून घेत असतो. ठीक आहे. सेकंडली संघर्षांची नेमकी कारण शोधावी. म्हणजे का बरं का हा जीवनात नेहमी महत्त्वाचा ठरतो? कुठलीही घटना का बरं झालेली आणि त्याचा परिणाम काय झालं? ठीक आहे. हे जर आपल्याला कळलं तर निष्कर्ष आपण काढू शकतो. मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा. अनुभवी किंवा समजूतदार जे आहे ज्यांना आपण मानतो अशा व्यक्तींकडून आपण मार्गदर्शन घ्यावे. नेक्स्ट आहे विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत कोणती बाब योग्य आहे? आता इथे काय विचारले आहे? विशेष गरजा असलेल्या. जे शिकणारा आहे त्याबाबत आपल्याला योग्य विधान सांगायचं आहे. ए आहे या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यांसारखे असते. बी आहे या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत. सी आहे या विद्यार्थ्यांना सामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही. आणि डी आहे या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आणि वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. तर याचं योग्य उत्तर आहे या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. कारण बघा आपण विशेष गरजा असलेले जे शिकणारे आहे त्यांना समावेशन शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनची आवश्यकता आहे. म्हणजे सगळ्यांना सामावून घेणं. दुसरं आहे सर्वसाधारण शिक्षण व्यवस्थेत त्यांना सामावून घेणे. करिक्युलम अडॅप्शन आपल्याला करायला हवं. इंटिग्रेशन इनटू मेनस्ट्रीम एज्युकेशन म्हणजे जे प्रवाह आहे, मेन प्रवाह आहे शिक्षणाचं सर्व उपक्रमांमध्ये त्यांना समावेशन करून घेणं, सहभागी करून घेणे. पार्टिसिपेशन इन स्कूल ॲक्टिव्हिटीज त्यांच्या गरजा पूर्ण करणारे वातावरण तयार करणे जेणेकरून त्या वातावरणात ते सुद्धा सहभाग घेणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे अवस्था दिलेल्या आहेत. धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकतं. तर या धारणा संबंधित आपल्याला जोड्या लावायचं आहे. हा अ गट आहे आणि हा ब गट आहे. तर अ आहे बोधावस्था, ब आहे उपबोधावस्था, अज्ञानाची अवस्था. अनादर गट आहे इथे काही गोष्टी थोडा प्रयत्न केला तर आठवतात. बी म्हणतं काही गोष्ट प्रयासानेच आठवतात. सी आहे काही गोष्टी आपल्याला चटकन आठवतात. तर इथे बघा अ साठी 2 आहे बोधावस्था काही गोष्टी प्रयत्नाने आठवतात. त्यानंतर आपल्याला ब दिसून येतं काही गोष्टी थोडा प्रयत्न केला तर आठवतात उपबोधावस्थेत आणि अज्ञानाची अवस्था म्हणजे काही गोष्टी चटकन आठवतात. नेक्स्ट आहे इथे पर्टिक्युलर आपल्याला स्मृतीवर प्रश्न विचारलेला आहे की ज्यावेळी एखाद्या घटकांचं अध्ययन करताना
पाठ्यपुस्तकातील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्यांचं स्मरण करण्याचा आपण प्रसंग आला तर अशी स्मृतीला काय म्हणायचं? यांत्रिक स्मृती, तार्किक स्मृती, तत्कालीन स्मृती की दूर स्मृती? तर याला म्हणतात तार्किक म्हणजे लॉजिकल आहे ना. कारण आपण काय करत आहोत, अध्यापन घटक जे आहे पाठ्यपुस्तक त्यांचं परस्पर संबंध किंवा कारण आणि परिणाम दोन घटकांमधील कारण काय आहे, एखादी घटना घडली तर का घडली, त्याचा परिणाम काय झालं असं आपण विचार करत आहोत. तर हे विचार करणं काय ठरतं, लॉजिकल म्हणजे तार्किक ठरतं. यानंतर आहे यांत्रिक स्मृती. यात रट्टा मारलं जातं. तार्किक हे कार्यकारण भाव समजून घेण्यामध्ये मदत करते. तत्कालीन स्मृती ही अल्पकाळातील स्मृती असतं. ठीक. चलो नेक्स्ट आहे स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य हे खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीचं तत्व आहे, आधारभूत तत्व आहे? ए. विनेटिका पद्धत, बी आहे डाल्टन पद्धत, सी प्रोजेक्ट पद्धत की गॅरी योजना? तर याचं योग्य उत्तर आहे डाल्टन पद्धत. डाल्टन पद्धत काय आहे? तर ही एक अशी शिक्षण पद्धत आहे जिथे विद्यार्थ्यांना स्वतःच्या गती, त्यांच्या आवडी-निवडींना स्वातंत्र्य दिलेलं असतं. तर विनेटका पद्धत काय असतं? तर इथे स्वयं शिक्षण आणि सहकार्यावर जोर असतो. प्रोजेक्ट मेथड काय आहे? तर ही पद्धत अनुभव आधारित शिक्षण वर केंद्रित असतं. आणि गॅरी योजना काय आहे? तर यामध्ये शिक्षकाची भूमिका ॲज अ गाईड असतं, मार्गदर्शक असतं. तर मित्रांनो, शिक्षण पद्धती जी आहे ते आपल्याला माहीत असावी. कोणत्या पद्धतीचं काय वैशिष्ट्य आहे? कारण यावर देखील आपल्याला आधारित प्रश्न जे आहे विचारले जात आहे. समोरचं घेऊया आपण प्रश्न. महत्त्वाचा प्रश्न ठरेल आपल्याला. ठीक आहे. चला. प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात राहून म्हणजे ज्यांनी काहीतरी मिळवलं आहे, अशा व्यक्तीच्या संपर्कात आपण आहोत. तर तिचा घट्ट संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे. असे भासवून आपली उणीव झाकण्याचं आणि आपली प्रतिष्ठा आपण वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तर डॅश ही जी आहे ना, या प्रकाराचं संरक्षण यंत्रणा आहे. कोणतीही संरक्षण यंत्रणा आहे. प्रतिपूरण, पी विस्थापन, स्वतःची शिक्षा की दादाम्य? सो लक्षात घ्या हे दादाम्य आहे, सॉरी तादाम्य आहे. तादान्य म्हणजे काय? यामध्ये व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींचं यशस्वी प्रतिष्ठित व्यक्ती स्वतः जुळवून घेत असतो, त्यांच्याशी संबंध असतो. त्यामुळे कुठे ना कुठे स्वतःची प्रतिष्ठा किंवा गुणांना देखील तो काय करतो, वर नेत असतो. प्रतिपूरण म्हणजे काय? ही एक कमतरता भासून काढण्याची यंत्रणा आहे. ठीक आहे. जिथे एका क्षेत्रात कमी असते तिथे दुसऱ्या क्षेत्रात आपण जास्त यश किंवा उणीव भरून काढली जातं. विस्थापन म्हणजे यात एखादी भावना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वळवली जाते. स्वतःची शिक्षा काय आहे? यामध्ये व्यक्ती स्वतःला शिक्षा देते. आपल्या चुकांसाठी स्वतःला काय करतो? दंडित करतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला प्रत्येक जे प्रश्न आपण अभ्यास करतो त्यामागील ऑप्शनही माहीत असावं. समोरचं आहे पर्टिक्युलर, नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवाचं साधर्म, सानिध्य इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात. असं मत मांडून सहचर्यवादांवर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने दिली? ठीक आहे. सहचर्यवाद आधारलेली प्रबोध उपपत्ती कोणी दिली? जॉन लॉक, बी जॉन हर्बर्ट, सी थॉर्नडाईक के स्किनर? तर नक्कीच मित्रांनो हे जॉन लॉक यांनी दिलेलं आहे. जॉन लॉक यांनी सहचर्यवादांचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते आपले सर्व ज्ञान अनुभवातून येतं. अनुभव हे जुन्या अनुभवांमध्ये साधर्म किंवा सानिध्य यासारख्या नियमानुसार जोडले जातात. ठीक आहे. आणि जॉन हर्बर्ट
टॉटेन यांनी या संबंधित सांगितले आहे, पण प्रवर्तक हे जॉन लॉक आहे. सोबतच 2025 ची जर महा TET एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे. लाईव्ह व्यतिरिक्त रेकॉर्डेड सेशन देखील अवेलेबल आहे. संपूर्ण पेपर 1 आणि पेपर 2 वर आधारित नोट्स आहे मित्रांनो, आणि आपल्या सरावासाठी PYQs देखील अवेलेबल आहे. आणि या संबंधित एक्झामिनेशन क्वालिफाय कसं करायचं या संबंधित गायडन्स देखील आपल्याला मिळेल. फीस किती आहे? 3000 रुपये. आजच आपण या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करून घ्या. थँक्यू सो मच.